काय नाही, आम्ही पहिल्यापासून त्यालाच मत देतोय आणि आता पण त्यालाच मत देणार. आता काय आम्हाला माहित नाही. चरण चौरेस तेवढं माहिती आहे. येते ती जाते ती गाठी बिठी घेते ती. पण अजून म्हणलं तर त्यांनी दलित समाजासाठी त्यांनी 10 लाख रुपये निधी मंजूर बी करून आणला. येते ती जेवढे निवडून यापुरतं जाते ते. आता ह्यांची कामं तर काय आम्हाला माहित नाही ती. कारण काय आधी आम्हाला होतं कुरुल गट, आता आलंय ही पेनूर गट. आलेच नाही कोण प्रचाराला इकडं अजून. त्यामुळे काय अजून माहित नाही. बरं अजून वातावरण काय क्लिअर झालं नाही, क्लिअर झालं नाही इकडे काय. पेनूर गटात 2 चौरे आहेत. काय कुणाचं वातावरण आहे? चरणराज का हो? तसं त्यांनी म्हणजे कामं गेले काहीतरी असं. हे थोडं चरणराज वातावरण आहे. का बरं? थोडं आसपासचं ते इम्प्रेशन आहे त्यांचं, हे आहे. जनसंपर्क कसा आहे? जनसंपर्क चांगला आहे तो. कोण येईल ती येईल दोघात काय. बरं तरी पण वातावरण कोणाचं आहे? गावात असू दे, चर्चा आहे ती पाठीमागे काय काय वातावरण कसं काय? धनुष्यबाण धनुष्यबाण कोणाचे? धनुष्यबाणाचे चौरे जायचे ती पण चरणराज चौरे का? हां. बरं पण काट्याची टक्कर. काटेकी टक्कर आहे. वन काय सांगता येत नाही. चरण चौधरी इकडे जरा हवा आहे. बरं का बरं? काय कामं केलेत त्यांनी, म्हणजे शब्द पण दिलेत भरपूर. रामदास चौरेंचं जास्त चालतंय. बरं. भरपूर काम आहे ते 5 वर्ष झाले ते अपडेट येते. लोकांच्या अडीअडचणी वगैरे सर्व सोडवते. आपले दीपक गवळी बरं ह्यांचा 100% बसणार त्याने. बरं मानाजी बापूला काय वातावरण? मानाजी बापूंचं पण अपक्ष फॉर्म आहे. मानाजी बापूला नाही. नाही चौरे विरुद्ध चौरे टप होणार. 100% टप. कोथाळे गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेताना आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलत. काय नाव तुमचं? बंडू पवन केदार. बरं काय आता झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत, होय लागलेत की. कोणाचं वार आहे? कोण येतील? काय उमेदवार तर फिक्स? भारत शिवसेना धनुष्यबाण. का हो? काय नाही, आम्ही पहिल्यापासून त्यालाच मत देतोय आणि आता पण त्यालाच मत देणार. आता चरणराज चौरेस त्यालाच नक्की. बरं आणि निवडून पण येणार, फिक्स येणार. वातावरण आहे का? हो. का बरं वाटतंय त्यांनी निवडून यावं? काय नाही, ते सगळ्यांच्या मतीला धावून जातोय. कधी फोन करेल तेव्हा म्हणजे हा केलं हो म्हणतात ते. आता त्यांनी पेनूरला असते ते आणि हे कोथाळे खरं तर भरपूर अंतर आहे. बर. संपर्क कसं म्हणतात? जनसंपर्क म्हणजे ते शिवसैनिक आहेत पहिल्यापासून. आम्ही पण शिवसैनिक आहे, बरं त्याच्यामुळं संपर्क आमचा असतो. म्हणजे पेनूर झेडपी त्यांचं वातावरण होय आहे. बरं आणि विकास कामाच्या बाबतीत काय निधी वगैरे काय गावात दिले का त्यांनी? DPDC त्या जिल्हा नियोजन समिती फंडात पण आहेत. नाही आता ते येतील ना, एवढं झाल्यानंतर त्याच अपेक्षेने आम्ही मत देणार आणि त्यांना देणार. बरं इतरही काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. दादा नमस्ते. नमस्ते. काय म्हणताय? कोथाळेच का तुम्ही पण? कोथाळ्याच बरं काय वातावरण आहे? वातावरण 2 चौरे आहेत समोर समोर. आमचं काय आम्हाला माहित नाही. चरण चौरेस तेवढं माहिती आहे. येते ती जाते ती गाठी बिठी घेते ती. पण अजून म्हणलं तर त्यांनी दलित समाजासाठी त्यांनी 10 लाख रुपये निधी मंजूर बी करून आणला. केलाय केला. कामं चालू झाली ती? कामं नाही ते अजून चालू झाली, पण त्यांनी ही दाखवलं ना मंजूर झालेलं. ही दाखवलं म्हणजे काम करेल असं वाटतंय. काम करेल असं वाटतं. तरी नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? कोथाळ. कोथाळे. बरं झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत. कोणता उमेदवार वातावरण जास्त आहे? कोणत्या उमेदवाराला? 2 चौरे आहेत ती. कोण कोण हवा राहिले? रामदास चौरे विरुद्ध चरणराज चौरे अशी लढत असणार आहे. काय वातावरण असणार आहे? आता वातावरण काय सगळे येते ते निवडून. येते ती जेवढे निवडून यापुरतं जाते ते. आता ह्यांची कामं तर काय आम्हाला माहित नाही ती. कारण काय आधी आम्हाला होतं कुरुल गट, आता आलंय ही पेनूर गट. ही नवीन आहेत आमच्यासाठी. आता माझं वय 40 आहे. प्रत्येक जण इथून निवडून कोण काम करता काय नाही. इकडं रस्ता तसाच आहे, इकडं रस्ता तसाच आहे. निवडून यापुरते म्हटले आम्ही कामं करतो, हे करतो. कोण काय कामं करत नाही. बरं तसंच आहे. माझ्या मागल्या हा ये रे माझ्या मागल्या म्हणण्यासारखं. हा जे ते म्हणते कामापुरता मामा तसं काम करतो, हिकडलं आणि ह्यांच्या सोडी प्रमाणे ह्या पण इकडं आहे. आता ह्याचं काय तर मतदान केलं काय मागा गेलं कोणी विचार करत नाही ती. आम्ही ह्या टोकावरचं गाव. आता ह्या पण इकडे कुरला होतो. ती शैलागोडची आली निवडून परत आमच्या गावाला सोहायला नाही. मी कामापुरतं कॉलेजमध्ये मी हे करतो ते करतो, त्यात काय? राम राम.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागली ते हो काय आहे वातावरण गावात? वातावरण सध्या पंचायत समितीमध्ये असणारे जे काय हे आहेत तुमचे आपले दीपक गवळी बर ह्यांचा 100% बसणार त्याने. बर आणि झेडपीला झेडपीला ती काय मी सांगू शकत नाही कारण चौरे विरुद्ध चौरे आहे ते एकाच गावातलं हा ते. एका पेनूरचे एकाच रामदास चौरे आणि शरण चौरे आहेत. बरोबर बरोबर. पण टफ फाईट होणार दोघांची आणि दीपक गवळे हा 100% येणार. बर बर. आणखी काय तुम्हाला काय वाटतंय चौरे विरुद्ध चौरे कोण सरस ठरतील? दोघे बी क्वालिफाईड आहे ती बरं का. आता कसं आहे दोघांची तुलना करायची म्हणलं तर ती दोन्ही उमेदवार स्ट्रॉंग आहेत. काम करणार आहे ते दोघं पण. दोघं बी काम करणार आहे ते. आणि दुसरी गोष्ट दोन्ही उमेदवार चांगला आहे, काय अडचण नाही. आता काय त्या तरी पण पक्ष ताकदीवर कोणते पक्ष चालतील? पक्ष सगळं चांगलं. आता पक्ष मानाजी बापूला काय वातावरण? मानाजी बापूंचं पण अपक्ष फॉर्म आहे. मानाजी बापूला नाही. नाही चौरे विरुद्ध चौरे टफ होणार. टफ होणार. 100% टफ होणार. गावात दोन्ही चौरेपैकी कोणत्या चौरेचा जास्त संपर्क आहे? आपला दोन्ही पण आहे रामदास चौरे आणि शरण चौरे दोघांचा पण आहे. आणि आमचा स्थावरचा उमेदवार असल्यामुळं दीपक गवळी चांगल्या प्रकारे लीडनं बसणार. नमस्कार. 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 झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागली ते अंकोली गावातून कोणत्या उमेदवाराला जास्त पसंती आहे किंवा कोणता पक्ष जास्त आले? दोन्ही पार्ट्या सामान आहे. चौरे विरुद्ध चौरे लढाई आहे. कोण सरस ठरेल? चरण चौरे जास्त. बर. चरण चौरे बाजी मारणार का? मारून बर. असं वाटतं. आहे का गावात जनसंपर्क वगैरे? गावात येणं जाणं असतंय. बरं. आहे का स्ट्रॉंग उमेदवार वाटते का तुम्हाला? का वाटते चरण चौरेस? म्हणजे असं वाटतं आता शेवटी इलेक्शन आहे, काय होईल ते होईल. जरा म्हणजे मतं बितं चांगली लोक मानते चरण चौरे. शिवसेनेला असेल वातावरण? हो चांगलं आहे. गंभीर पेनूर जिल्हा परिषदेत चौरे विरुद्ध चौरे लढाई आहे. काय वाटते? रामदास चौरे भाजपातर्फे आहेत, चरणराज चौरे शिवसेनेतर्फे आहेत. कोणाचं आहे वातावरण? रामदासचं वातावरण चांगलं. रामदास भाऊ चौरे बर आहे एक नंबर. हो येतील निवडून 100%. किती टक्के होईल गावातनं? गावातनं आमच्या 70% तर मतदान होणार भाजपाला. भाजपाला. बरं. तुम्हाला काय वाटतंय? भाजपालाच. बर. कुठलं गाव तुमचं? औंढी. औंढी. किती टक्के होईल भाजपा? जास्त होईल. किती तरी पण 60-40 55-45 80% मतदान होईल 80%. बरं आमच्या औंढीत. बरं बरं ठीक आहे. चला अंकुली गावातील नागरिकांशी संवाद साधतोय. नमस्कार काका, काय नाव आपलं? लिगाडे अशोक दिगंबर. झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत. पेनूर गटात 2 चौरे आहेत. काय कुणाचं वातावरण आहे? वातावरण जास्त किंवा चरणराज. का हो? तसं त्यांनी म्हणजे कामं गेले काहीतरी असं. म्हणजे विकास कामं आहेत त्यांची. कामं केली काय मग अंकुरीत काय कामं वगैरे त्यांची? बरीच आहेत कामं त्याचं. काय म्हणजे एवढं माहिती नाही पण कामं पण आहे ती. आहे का जनसंपर्क वगैरे? हां भरपूर. बरं. निवडून येतील वातावरण आहे. होय. बरं. दादा तुला काय वाटतं रे? आहे थोडं असं नाही पण तरी थोडं चरणराज वातावरण आहे. का बरं? थोडं आसपासचं ते इम्प्रेशन आहे त्यांचं हे आहे. जनसंपर्क कसा आहे? जनसंपर्क चांगला आहे. भेटताय बोलताय का? हो म्हणजे लोकांमध्ये मिसळते. हो हो मिसळते लगेच मिसळते. बरं. किती टक्के होईल मतदान अंकोलीतलं? होईल 80-90% होते. एवढं? हो म्हणजे लेट जाईल का अंकोलीतलं? चालेल. राम राम. बोला. काय नाव आपलं? बाबासाहेब कड्याप्पा पवार. बरं. पवारची लई घर आहेत वाटतं. गावच आहे पवार. जे ते पवारच आडनाव बोलणार. झेडपी पंचायत समिती लागलेत. बर. काय वातावरण आहे? पेनूर जिल्हा परिषदेत कुणाचं वार आहे? चौरे विरुद्ध चौरे लढाई चित्र स्पष्ट झालं. मग आता कोण येईल ती येईल दोघातलं काय. बरं. तरी पण वातावरण कोणाचं आहे? गावात असू दे चर्चा आहे ती पाठीमागे काय काय वातावरण कसं काय अंदाज? तसं काय सांगता येत नाही. पैशावर समजा खेळ चालू आहे आता. होय.
जिकडे खोबरं तिकडे चांगलं आहे. खोबरं तिकडच्या बरं कुणाचं काय कळत नाही ना तसं समजा सुशिक्षित आहे ती पोरं आता उमेदवार प्रत्येकच चांगले असतात पण काय जनसंपर्क वगैरे कुणाचं काय येणं जाणं. आता अडाण लोकच राहिले नाही कोण. हां बर बिंदास्त पैशाशिवाय काय उद्या ये नाही तर नाही ये म्हणते. काय लाडकी बहीण तर काय आईच म्हणणार. बर बर विकास कामं कशी आहे ते चांगली आहे ती. पाहायला लागली होय. माहिती आपण कसं कळत नाही सगळं जगाचं सगळं गप्पा रंगते ते. पेनूर गटात चौरे विरुद्ध चौरे लढाई आहे. कोणाचं आहे वातावरण. काय तर काय सांगा कोणाचं काय आपल्याला आपलं काम भला आपण भला. बर बोला काय नाव आपलं. मासाजी भाऊसाहेब इकडे हा मासाजी भाऊसाहेब गायकवाड. बर जेडपीच्या निवडणुका लागली ते चौरे विरुद्ध चौरे टक्कर आहे. काय वातावरण आहे. धनुष्यबाण धनुष्यबाण कोणाचे धनुष्यबाणाचे चौरे जायचे ती पण. चरणराज चौरे का. बर येतील का निवडून. हा येते. वातावरण आहे. हा वातावरण बर किती टक्के मतदान होईल गावातनं. हे 100% होईल. 100%. बर तानाजी पवार. बर पवार साहेब काय वातावरण आहे अंकुलित झेडपीचं. वातावरण झेडपीचं आहे धनुष्यबाण. बर का हो. आणि जिल्हा परिषदला येईल घड्याळ. जिल्हा परिषदेचं सांगा. झेडपी आणि जिल्हा परिषद एकच की. असं आहे होय. हा. मी म्हणतो पंचायत समिती जिल्हा बरं ठीक आहे आता सांगा पंचायत समिती. येईल त्यातलं. बोला तुम्हाला सांगतो वारं आमच्याकडे युतीचं आहे. कुठली येते. युती शिंदे घड्याळ. भाजप नाही का. भाजप जर आहे पण एवढं लय नाही. बर युतीच आहे. चरणराज चौरे विरुद्ध रामदास चौरे अशी लढाई आहे. कोण चालते. चरणराज चौरे चालवली. बर आहे का जनसंपर्क वगैरे. जनसंपर्क आपण का आपण शेतकरी माणसं आहे त्यामुळे आमच्याकडे काय नाही तसलं. आमचं फक्त मतदान करायचं काम आहे. पण चांगला माणूस बघून मतदान करणे. कोण आहे चांगला माणूस मग. चांगली माणसं दोन्ही बी येते पण आता कसं आहे वातावरण कोणाचं आहे वातावरण. वातावरण जरा आमच्या विरोधातलं आहे त्यामुळे आम्ही करायचं तिकडेच करणार. बर म्हणजे ग बसून गेम करणार. हा नागनाथ बकरे. झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत कोणाचं वातावरण आहे. पक्ष उमेदवार काय चर्चा अंकुलीतून. अंकुलीतनं कसं आता दोन्ही पण उमेदवार टप्पा आहेत. अजून अजून फॉर्म काढायचे अजून काय दिवस झाले ते काय मला फॉर्म नाही 27 तारखेला पण चौरे विरुद्ध चौरे ही लढाई फिक्स आहे. पण उमेदवार तुल्यबळ आहेत आणि दोघं पण उमेदवार ग्राउंड लेवलचे आहेत. पण असं काय कोणी म्हणून की हीच माझा आहे पण काट्याची टक्कर आहे. काटेकी टक्कर आहे. वन साइड हे कोणालाच नाही. आणि जनता हे एकतर विचारपूर्वकच मतदान करणार आहे. बर एवढं सांगतो. अंकोलीतून कसं वातावरण असेल. टक्करच असं कोणी समजा नाही मला लय आहे काय नाही. टक्कर म्हणजे टक्करच. कोण गापील पण राहून राहणार. आणि अंकुलीतली जनता सुद्धा नाही घरागणेश एक नोकरी आहे त्याच्यामुळे माणूस मतदान करताना सगळं बघूनच करणार. बरं एवढं सांगतो. कसं आहे एकतर शासन असं आहे नियोजन व्यवस्थित शासन आहे पण आता कसं आहे सगळी खिचडी झाल्यामुळं माणूस बघूनच मतदान करणार. नामदेव गायकवाड. बर काय आता झेडपी पंचायत समितीच्या लागली ते अंकोलीतून काय वातावरण आहे कोणाला आहे. शरद चौधरी. चरण चौरे. बर का आहे का काम वगैरे जनसंपर्क आहे का. त्यांनी आश्वासन तर दिले पण आता इथे येऊन बैठक ही झाल्यामुळं असं वाटतं. येतात का गावात वगैरे. येतात. बर वातावरण आहे म्हणत चौरेला. बर बर ठीक. राम झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत. पेनूर गटातून चौरे विरुद्ध चौरे लढत आहे. काय वातावरण कोणाचं आहे. वातावरण तसं काय सांगता येत नाही. चरण चौरीची इकडे जरा हवा आहे. बर का काय कामं केलेत त्यांनी म्हणजे शब्द पण दिलेले बघतो म्हणजे आमच्या समाजामध्ये येऊन वगैरे शब्द दिलेत मी काम करतो त्यामुळे आम्ही दलित समाजात असतो त्याने सुविधा निवडून आल्यानंतर विकास होईल का त्याच्याकडून. होणार. अंकोली गावातील नागरिकांशी आपण संवाद साधतोय. काका काय नाव आपलं. गुलबिन साहेब पवार. बर झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत. दोन उमेदवार आहेत. चौरे विरुद्ध चौरे लढाई आहे. मानाजी बापू आहेत. काय वाटते कोणाचं वातावरण आहे. इथं अजून कोण आलेच नाही. ते वातावरण काय कोण चाललंय ते. बर आलेच नाही कोण प्रचाराला इकडं अजून त्यामुळे काय अजून माहित नाही.
बरं बरं अजून वातावरण काय क्लिअर झालं क्लिअर झालं नाही इकडे